अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राइब व शेअर करा। घाटी प्रशासन मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। घाटी प्रशासन मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। ड्रायव्हर पदाची भरती काढून ऐनवेळी परीक्षा रद्द करणारा सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। कामगार कष्टकरी वर्गाला त्रास देणारा सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। सरकारला पैसा कमी पडला का? सरकारला पैसा कमी पडला का? मुर्दाबाद मुर्दाबाद। 1000 रुपये चलन घेऊन कामगारांची दिशाभूल करणारा सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। आज आम्ही सर्व विद्यार्थी घाटी यंत्रणेने ड्रायव्हर या पदासाठी भरती प्रक्रिया काढली होती। त्यासाठी सर्वांनी फॉर्म भरले। सरकारला आम्ही 1000 रुपये त्यांचं चलन भरलं आणि ऐनवेळी त्यांनी परीक्षा रद्द करून सर्व आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान केलेलं आहे। यामध्ये कोणी कामगार वर्ग आहे, कोणी शेतकरी आहे। घाटी यंत्रणेनं हे आमचं नुकसान करून आम्हाला मानसिक त्रास दिलेला आहे। आम्हाला सरकारला असं सांगायचं आहे की यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी। हे सर्व विद्यार्थी कोणी बीड, लातूर, उस्मानाबाद, यवतमाळ सर्व आलेले आहेत। कोणी रात्रीपासून इथं मुक्काम आहे। तरी या घाटी यंत्रणेला प्रशासनाने जाब विचारून आमचा जो काही खर्च झालेला आहे तो परत करावा अशी विनंती आम्ही करतो। हे आमचे भाऊ कोणी कामगार आहेत, कोणी शेतकरी आहेत, यांचं नुकसान झालेलं आहे। बोला, कुठून आले तुम्ही? मी सिल्लोड तालुका तिथून आलेलो आहे आणि रात्रीपासून आलो आहे। तरी इथं खूप सकाळपासून उभा असून माहीत नाही, मेल बी उशिरा टाकला त्याने रात्री 10-11 वाजेपर्यंत आणि आम्हाला परेशान झाली। 1000 रुपये आणखीन एक्स्ट्रा खर्च करण्यात आले आणि परत आता एवढं जणांना वापस जायचं, परत कधी टाकान परत असंच खोटं कामं करावं लागले। आम्ही परभणीहून आलेलो आहे। आम्हाला एवढं सांगायचं आहे की राज्याच्या मंत्री मेघनाताई साकुरे बोर्डीकर, प्रताप जाधव साहेब यांनी या विषयामध्ये अधिकाऱ्यांस विचारावं किंवा कोणत्या कारणाने परीक्षा रद्द करण्यात आली आणि या मुलांचं जे बाहेरगावाहून आलेले आहेत, परभणी, लातूर, गंगाखेड या विभागातून आलेले आहेत, यांचे नुकसान भरपाई कशी करायची आणि यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना विचारावं। सगळ्यांचं कट करा, तुम्हाला विनंती करतो, यांच्या ज्या काही आर्थिक आणि मानसिक त्रास झालेला आहे याला सरकार जबाबदार आहे आणि जो आर्थिक आणि मानसिक त्रास झालेला आहे कृपा करून यांना भरून देण्यात यावं ही तुम्हाला विनंती करतो। मी हिवाळे बोलतोय, गंगापूर, संभाजीनगर जिल्हा। मी बुलढाण्यावरून आलो आहे। माझा तालुका बुलढाणा, जिल्हा बुलढाणा। मी साखळीवरून आलो, माझं गाव साखळी आहे। मला इथं आल्यानंतर आता माहीत पडलं की माझा पेपर आता कॅन्सल झाला आहे म्हणून। असं या सरकारचा हा भोंगळ कारभार आम्हाला बिलकुल पटत नाही आहे। कारण आज रोजी हे मुलं कुठून कुठून आले, मी सुद्धा एक इथं स्पेशल रूम करून राहिलो होतो। 2000 रुपये माझा रूमचा खर्च आला तिथं आणि सर्व शेतकऱ्यांची मुलं आहेत। हे असं कारभार सरकारचं चालत असतं कसं करायचं आम्ही?